नमस्कार. नमो शेतकरीचा हप्ता बंद झाला, अशी बऱ्याच चॅनलच्या माध्यमातून अफवा सुरू आहे सध्या. ती अफवाच आहे की सत्य आहे? आणि जे काही कर्जमाफी मिळालेला म्हणजे कर्जमाफीचा ज्यांना लाभ मिळाला आहे, त्या शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरीचा हप्ता बंद झाला, अशी देखील अजून एक बातमी सुरू आहे सगळीकडे. मग या दोन्ही बातम्या खऱ्या आहेत की खोट्या? आणि जर खोट्या आहेत, तर नमो शेतकरीचे राहिलेले हप्ते कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतील? त्यासोबतच ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ जाहीर झालेला आहे किंवा मिळालेला आहे, अशा शेतकऱ्यांना नमोचा हप्ता मिळणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. सर्वात पहिलं तर जे काही नमो शेतकरीचे लाभार्थी शेतकरी आहेत, जे पात्र शेतकरी आहेत, त्या सर्व शेतकऱ्यांची जी तुमची महत्त्वाची कामे आहेत, जी तुम्ही आधार सीडिंग, लँड सीडिंग किंवा तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक असलेला अपडेट असणं किंवा तुमचं जे काही बँकेचं डिटेल्स ज्या आहेत त्या ओके असणं, हे पात्र लाभार्थ्यांची ज्या अटी आहेत, ह्या सर्व ज्या शेतकऱ्यांच्या ओके आहेत, त्या सर्व शेतकरी जे पात्र लाभार्थी आहेत, त्या सर्व शेतकऱ्यांसाठी तर हा लाभ आहेच आहे. परंतु जे अपात्र लाभार्थी आहेत, म्हणजेच ज्यांना हा लाभ आत्ता सध्या मिळत नाहीये, अशा सर्व शेतकऱ्यांनी तुमचे हे कामं सर्वात पहिल्यांदा कंप्लीट करून घेणं आवश्यक आहे. त्यासोबतच आता हे जे कर्जमाफीची जी जाहीर झालेली आहे यादी, मग याच्यामध्ये जेवढे शेतकरी आलेत आणि आता पुढील काही दिवसांमध्ये येणार आहेत, त्या सर्व शेतकऱ्यांसाठी असं सांगितलं जात आहे, की नमो शेतकरीचा तुम्हाला हप्ता मिळणार नाही. आता या सगळ्यामध्ये महत्त्वाची गोष्ट ही देखील झाली आहे, की नमो शेतकरीचा म्हणजे 9वा, 10वा आणि आता 11व्या देखील हप्त्याचा कालावधी हा संपलेला आहे. तर मग सर्व शेतकऱ्यांना असं वाटत आहे, की खरोखरच ही योजना बंद झाली की काय? सर्वात पहिल्यांदा मला तुम्हाला हे सांगायचं आहे, की जी आता सध्या कर्जमाफी जाहीर झालेली आहे, त्या कर्जमाफीसाठी जो सरकारकडून निधी मंजूर झालेला आहे, त्यामुळे बाकीच्या योजनांचा लाभ सध्या थांबवलेला आहे. तो शेतकऱ्यांना लाभ कोणता मिळणार, कोणत्या योजनांचा नाही मिळणार, हा पुढचा प्रश्न आहे. परंतु सध्या कर्जमाफी लवकरात लवकर जाहीर केल्यामुळे आणि सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी दिवसेंदिवस ज्या काही याद्या जाहीर होत आहेत, त्यानुसार जी कर्जमाफी मिळतीये, त्यामुळे फक्त आणि फक्त आता सध्या ह्या बाकीच्या योजनांचा लाभ फक्त थोड्या दिवसांसाठी स्थगित केलेला आहे. मग आता हा लाभ लगेच मिळणार का? किंवा मिळणारच नाही का? आणि कोणत्या शेतकऱ्यांना मिळेल? तर सर्वात पहिलं तर ज्या शेतकऱ्यांना पात्र यादीमध्ये नाव असेल, ज्या शेतकऱ्यांचं म्हणजे पी-एम किसानच्या आणि नमो शेतकरीच्या जे पात्र लाभार्थी आहेत, जसे की नमो शेतकरीचे मागे भरपूर पात्र केले होते शेतकरी. तर त्यानुसार विचार करायला गेलं तर जेवढे काही पात्र शेतकरी आहेत, त्यांनी आता सध्या ही योजना बंद झाली की नाही हा विचार करण्यापेक्षा तुम्हाला जो कर्जमाफीचा लाभ आहे, तो कशाप्रकारे मिळतोय ते सर्वात पहिलं लक्ष द्या. त्याच्यामध्ये जर तुमच्या कोणत्या चुका होत असतील, तुमचे जर बँक अकाउंट क्लिअर नसेल, तर तुम्ही ते क्लिअर करून घ्या. बाकीच्या कोणत्या कागदोपत्री चुका असतील, तर ते क्लिअर करून घ्या. आणि मग त्यानंतर नमो शेतकरीचा जो हप्ता आहे, जे अपात्र शेतकरी आहेत, त्यांनी देखील आता तुमचे जे काही आधार सीडिंग, लँड सीडिंग किंवा ज्या काही तुमच्या बाकीच्या गोष्टी आहेत, त्या क्लिअर करून घेणं आवश्यक आहे. आणि त्यासोबतच त्याच्यानंतर तुमच्या सर्वांना एक महत्त्वाची गोष्ट सांगणं आवश्यक आहे, ती म्हणजे नमो शेतकरीचा जो पुढील हप्ता आहे, तो या ज्या पात्र शेतकरी आहेत, त्या शेतकऱ्यांपैकी जे काही ज्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला आहे, असे शेतकरी वगळण्यात येणार नाहीत. कारण की दोन्ही योजना आणि दोन्हीही सरकारकडून मिळालेले पैसे हे टोटल वेगवेगळ्या तरतुदी आहेत. म्हणजे शेतकरी कर्जमाफी हा अत्यंत वेगळा विषय आहे. त्याच्यासाठी सरकारकडून वेगळा निधी मंजूर झालेला आहे. आणि जी नमो शेतकरीची योजना आहे, ज्याचा आधीच निधी मंजूर झालेला आहे किंवा आधीच कालावधी ठरलेला आहे, ती एक वेगळी योजना आहे. या दोन्ही योजना मिक्स नाहीत, परंतु एक गोष्ट झालेली आहे, की सध्या निधी जेवढा पण आहे, जेवढा पण निधीची तरतूद होतीये, जेवढा पण निधी किंवा जी-आर जाहीर केले जात आहेत, ते सर्व कर्जमाफीसाठी जास्त प्रायोरिटी देऊन कर्जमाफी होईल तेवढी डिक्लेअर करत जात आहेत आता सध्या. ठीक आहे. तर कर्जमाफीच्या ज्या याद्या लागत आहेत, त्यामुळे थोडासा विलंब होतोय नमो शेतकरी किंवा बाकीच्या ज्या काही योजना आहेत, त्यांचा लाभ मिळण्यासाठी. मग आता हे कधीपर्यंत नमो शेतकरीचे हप्ते येतील? मग त्याच्यामध्ये 2 हप्ते येतील, की 3 हप्ते येतील, की एकच हप्ता येईल? तर आत्ता सध्या म्हणजे नाही म्हणलं तरी आत्ता एक पुढील 10 दिवसांपर्यंत हे कर्जमाफीच्या जेवढ्या पण काही याद्या आहेत, त्या डिक्लेअर होऊ शकतात पूर्ण फायनल. आणि ह्या झाल्यानंतर 15 ऑगस्टच्या एक शुभ मुहूर्तावर आपल्याला नमो शेतकरीचा हप्ता मिळू शकतो. मग हा हप्ता एकच मिळेल का 2 मिळतील का 3 मिळेल?
आणि ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे त्या शेतकऱ्यांना हा हप्ता मिळेल का, याचं एक थोडक्यात आपण स्पष्टीकरण पाहूयात. सर्वात पहिलं तर आता तीनही जे काही हे आहेत हप्ते आहेत त्यांचा कालावधी संपलेला आहे. त्यामुळे आता 9वा, 10वा आणि 11वा हप्ता जो आहे त्या तिन्हींचे एकत्र मिळून प्रत्येक शेतकऱ्याला 6,000 रुपये मिळणे अपेक्षित आहे. त्यासोबतच ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला आहे त्या देखील शेतकऱ्यांना कर्जमाफी ही वेगळी योजना होती किंवा हे एक वेगळं सरकारकडून मदत होती आणि नमो शेतकरी ही अत्यंत वेगळी योजना आहे. त्यामुळे या नमो शेतकरीच्या हप्त्यामधून कर्जमाफीचा ज्यांना लाभ मिळाला आहे ते शेतकरी वगळले जाणार नाहीत. ही सर्वांनी सर्वात पहिलं नोंद घेणं गरजेचं आहे. आणि ह्या दोन्हींचं मिळून जे काही पात्र लाभार्थी आहेत त्या सर्व लाभार्थ्यांना 15 ऑगस्टच्या शुभ मुहूर्तावरती नमोचा देखील हप्ता मिळणार आहे. आता याच्यामध्ये क्लिअरली 15 ऑगस्टच्या मागे किंवा पुढेही होऊ शकतं, पण शक्यतो 15 ऑगस्टला हा हप्ता मिळणार आहे. आता याच्यामध्ये जे काही शेतकऱ्यांनी नेहमी आपण सांगतो व्हिडिओच्या माध्यमातून जे काही कामे करून घेणं आवश्यक आहे ते सर्व तुमचे कामे ओके ठेवा, तुमचे अकाउंट्स ओके ठेवा आणि त्यानुसारच तुम्हाला नमोचे पुढील हप्ते येणार आहेत. धन्यवाद.